नमस्कार मित्रांनो, बरीच रुग्ण माझ्या क्लिनिकला येतात आणि एक 8 ते 10 मिनटं इंटरकोर्स त्यांचा होतो, पण तरी त्यांना कुठून कुठं असं वाटतं की माझं शीघ्रपतन झालं. याचं नेमकं कारण काय? याच विषयी आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा नेहमी प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझे 2 व्हिडिओ तुम्हाला रोजचे मिळतील. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं सुंदर बनवण्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करीत आहे. आणि मला कुठेतरी म्हणजे असं वाटतं की आपल्या समाजामध्ये चांगलं पुण्याचं काम जर करायचं असेल तर ते आहे सेक्स एज्युकेशन. सेक्स एज्युकेशन देणं हे माझं पण कर्तव्य आहे, तुमचं पण कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या 4 मित्रांना जरी पाठवलं आणि त्यांनी 4 लोकांनी अजून 4 लोकांना जर पाठवलं तर कुठं कुठं आपल्या समाजामध्ये चांगलं सेक्स एज्युकेशन मिळू शकतं. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की खरोखर एक 8 ते 10 मिनटं संबंध चालल्यानंतर पण काही लोकांना असं का बरं वाटतं की माझं वीर्यपतन लवकर होतं, शीघ्रपतन होतं म्हणून. याचं कारण एकच आहे की तुम्ही जर प्रॉपरली तुमच्या पार्टनरला उत्तेजित करत नसाल, प्रॉपर फोरप्ले करत नसाल, प्रॉपर क्लायटोरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करून किंवा व्हल्वाला स्टिम्युलेट करून, जर प्रॉपर बार्थोलिन ग्लँड सिक्रेशन न होता जर तुम्ही हे म्हणजे पूर्वतयारी करण्याच्या अगोदरच तुम्ही जर फक्त डायरेक्ट तुम्ही घाईघाई करून इन्सर्ट करून फक्त तुमचं वीर्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असाल तर इथं तुम्ही चुकताय. कारण की सर्वात अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगतो की जसं की चपाती भाजताना पहिले तवा गरम करावा लागतो. तवा गरम केल्यानंतरच चपाती आपण भाजू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्यातून दोघांना जर सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल, दोघांना प्रॉपर ऑर्गॅझम पाहिजे असेल, दोघांना त्याच्यातून आनंद घ्यायचा असेल, तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रॉपर फोरप्ले करून, जर प्रॉपर स्टिम्युलेट करून फोरप्लेमध्येच तिला ऑर्गॅझम आलं पाहिजे इतकं तुम्ही फोरप्ले करणं महत्त्वाचं असतं. नाही तर मग फक्त 8 ते 10 मिनटं इन्सर्शन करून जर तुम्ही तुमचं फक्त इजॅक्युलेशन करता आणि नंतर तुमच्या पार्टनरचा चेहरा बघता तो कुठं त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला नाराजी दिसते आणि त्या नाराजीमुळं तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन बसता की डॉक्टर साहेब, मी किती केलं तरी माझी पत्नी संतुष्ट होत नाही आणि त्याच्यामुळं आमचं वैवाहिक जीवन डिस्टर्ब होत आहे. तर मित्रांनो, असं न करता 8 to 10 मिनिट्स टाईम इज अ नॉर्मल टायमिंग. हे तुम्ही लक्षात ठेवा. 8 to 10 मिनिट्स इज नॉर्मल टायमिंग. पण तुम्ही काय करताय की फोरप्ले न करता डायरेक्ट इन्सर्ट करून तुम्ही तुमचा टाईम मोजता आहे, पण त्यांना तुम्ही टाईम देत नाही आहे. कारण स्त्रियांना थोडंसं उत्तेजित व्हायला वेळ लागतो, हे मी प्रत्येक व्हिडिओतून सांगतो. आणि पुरुषांना वेळ लागत नाही. पुरुषांना असं वाटतं की काहीतरी एक काम म्हणून किंवा एक म्हणजे जबाबदारी म्हणून उगीच आपलं इरेक्शन आणायचं आणि फटफट इन्सर्शन करून आपलं इजॅक्युलेशन करून टाकायचं, इतकंच 90% पुरुष करताना दिसून येतात आणि इथंच ते चुकतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला आणि तुमच्या मिसेसला दोघांनाही एकाबरोबर म्हणजे ऑर्गॅझम मिळालं पाहिजे, त्यासाठी प्रॉपर फोरप्ले करून पुढं जाऊन जर प्रॉपर इन्सर्शन करून प्रॉपर एकदम स्लोली स्ट्रोकिंग करून आणि तिचं पण लक्षात घेऊन जर तुम्ही इंटरकोर्स करत असाल तर मला वाटतं ते परिपूर्ण सेक्स क्रीडा होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.